नमस्कार मित्रांनो, आज आपण जे काही सहकार विभागाची सहकार व लेखा पदवी मंडळ म्हणजे GDC&A बोर्डाचं जे GDC&A आणि CHMA ह्या संदर्भातलं नोटिफिकेशन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर हे जे डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स असतो, जो की तुम्हाला फक्त वर्षातून एकदा फॉर्म भरायचा असतो आणि त्याची परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन तुम्ही त्याचं प्रमाणपत्र घेऊ शकता. आता हे प्रमाणपत्र तुम्हाला सहकारी संस्था असतील, त्याचप्रमाणे तुमच्या ज्या काही जिल्हा बँका असतील, त्याचप्रमाणे तुमच्या ज्या विविध कार्यकारी सोसायटी असतील किंवा इतर ज्या काही सहकारी क्षेत्रामध्ये किंवा तुम्ही ऑडिटिंग करू शकता, ह्या संदर्भातलं हे प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला एक सर्टिफिकेट कोर्स किंवा डिप्लोमा कोर्स हा पण तुम्हाला करायच मिळतो. तर चला तर आपण सुरुवात करू. नक्की त्यात काय आहे? तर हे प्रमाणपत्रासाठी अर्ज भरण्याची मुदत चालू झाली आहे. तर ही एक्झाम 26, 27 आणि 28 मे 2026 रोजी असे विविध जे केंद्र आहेत त्या केंद्रावरती घेणार आहे. जसं की पुणे, नाशिक, नागपूर, सांगली, सातारा, सोलापूर अशा ठिकाणी हे घेतलं जाणार आहे. याच्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन हे ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. आता याच्यासाठी तुम्हाला हे सगळं युजर आय डी पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या युजर आय डी पासवर्ड तुम्हाला रिझल्ट लागोपर्यंत तुम्हाला हा जपून ठेवायचा आहे, जतन करून ठेवायचा आहे. आता अर्ज भरण्याची मुदत ही 9 जानेवारी 2026 पासून चालू झालेली आहे. तर 23/2/2026 पर्यंत ही मुदत असणार आहे. आता याची जी लिंक आहे ती GDC&A.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. तर आपला पुढचा नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तो फॉर्म कसा भरायचा आहे त्या संदर्भातला. त्यानंतर जे काही परीक्षेचे सांकेत कोड आहे हे तिथं दिले आहे. हे एवढ्या पद्धतीचे तुम्हाला हे स्क्रीनवरती दिसतात एवढे सेंटर तुम्हाला परीक्षा तुम्ही तिथं देऊ शकता. आता याच्यासाठी जी पात्रता आहे ती पात्रता तुम्ही कोणत्याही फॅकल्टीमधून किंवा कोणत्याही शाखेमधून तुम्ही ग्रॅज्युएशन उत्तीर्ण केलेलं असावं. आणि जर जे ग्रॅज्युएशन उत्तीर्ण नाही, जे 10वी किंवा 12वी पास आहे ते पण देऊ शकतात. परंतु त्यांच्यासाठी अट काय आहे का जे 12वी पास झाले आहे त्यांना 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि जे 10वी पास झाले आहे त्यांना 5 वर्षाचा अनुभव असला पाहिजे, जो की सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा ठिकाणचा तुम्हाला तिथं अनुभव आवश्यक आहे. आता याच्यासाठी तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर, तुमची जे काही मार्कशीट असेल, जो कोर्स उत्तीर्ण आहे त्या मार्कशीट तुम्हाला अपलोड करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर 50% जास्त जर गुण मिळवले असेल, यापूर्वी जर तुम्ही एक्झाम दिली असेल तर आणि काही सब्जेक्ट तुमचे म्हणजे फेल झाला असेल, काही सब्जेक्टमध्ये तुम्ही उत्तीर्ण असाल तर ते तुम्ही एक्झाम्शन घेऊ शकता. आणि हे सगळं परीक्षा शुल्क वगैरे तुम्ही ऑनलाईन अथवा बँकेत भरू शकता. तुमचं जर ज्या गृहिणी आहेत, महिला असतील ज्यांचं लग्न झालेलं आहे, लग्नानंतर त्यांचं जर नावात काही बदल असेल तर त्यासाठी तुम्ही विवाह प्रमाणपत्र अथवा राजपत्र, प्रतिज्ञापत्र तुम्ही सादर करू शकता. आता याच्यासाठी जे शुल्क आहे ते शुल्क तुम्हाला 800 व 500 रुपये राहणार आहे, जे की GDC&Aला 800 रुपये राहणार आहे आणि CHMAला 500 रुपये राहणार आहे. हे सगळं चलन ऑनलाईन तुम्हाला किंवा बँकेत तुम्ही भरू शकता. चलनाद्वारे जर भरायचं असेल तुम्हाला खाली तर इन्फॉर्मेशन दिली आहे. आता खाली 2 महत्त्वाचे जे इंस्ट्रक्शन दिले जे की तुमचं जे शुल्क आहे जर फेल झालं किंवा तुम्ही भरलं नाही तर किंवा अस्वीकृत झालेलं असेल तर तुम्हाला ते कोणत्या पद्धतीचं म्हणजे नॉन रिफंडेबल पेमेंट राहणार आहे किंवा अर्जदाराने बँके शुल्क अधिकचे भरावे लागेल. ठीक आहे. आता हे एक्झाम्शन संदर्भातलं हे सगळे सब्जेक्टचं तुम्हाला इथं दिलेलं आहे, तुम्ही ते नोटिफिकेशन वाचून घ्या. त्याचप्रमाणे अभ्यासक्रमाचे जे काय आहे ते वेबसाईटवरती तुम्हाला संकेतस्थळावरती पण पाहायला मिळेल. हे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला हे अत्यंत सगळे महत्त्वाचे जे इंस्ट्रक्शन आहे ते वाचून घ्यायचे तुम्हाला. त्याचप्रमाणे परीक्षेचे वेळापत्र हे दर दिवशी 2 एक्झाम म्हणजे 2 पेपर राहतील, जे पहिल्या सत्र आणि दुसऱ्या सत्रामध्ये. त्याच्यामध्ये असे 3 दिवसाचे हे शेड्यूल राहिलेले आहे. आता हे जे काही सब्जेक्ट दिले आहे सब्जेक्टची तुम्हाला पुस्तकं ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अथवा पुण्यामध्ये जरी गेलं तरी तुम्हाला आप्पा बळवंत चौकामध्ये हे पुस्तकं तुम्हाला मिळू शकतात. अशा पद्धतीने हे जे काही सर्टिफिकेट प्रमाणपत्र आहे म्हणजे GDC&A आणि CHMA ह्या संदर्भातली माहिती तुमच्यासाठी मी आज घेऊन आलो होतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच अर्ज कसा भरायचा आहे किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणते काही डाऊट असेल GDC&A संदर्भातलं तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून नक्की आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.